प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा थेट मृतदेहच घरी परतल्याने पालघरमध्ये खळबळ उडाली आहे। 17 वर्षीय अंजू विष्णू कडू ही मुलगी मागील आठवड्यात आपल्या प्रियकरासोबत फिरण्यासाठी गेली होती। मात्र 2 दिवसांनी अंजू हिचा मृत्यू झाल्याचा तिच्या कुटुंबियांना फोन आला असून तिच्या प्रियकराने तिची हत्या केल्याचा आरोप मृत अंजूच्या कुटुंबियांकडून केला जातोय। दरम्यान या संदर्भात कासा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली आहे। सध्या कासा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। मात्र या प्रकरणात अंजू हिची प्रकृती खालावल्यानंतर रुग्णालयात न नेता तिच्या शेजारी बसून येशूची प्रार्थना करण्यात वेळ घालवला असल्याचा आरोप देखील यावेळी मृत अंजूच्या कुटुंबियांकडून करण्यात आला। अंजूचा मृत्यू हा घातपात आहे आणि तिच्या प्रियकरासह या सगळ्यात दोषी असलेल्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे। तर शवविच्छेदनाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल अशी माहिती कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्याकडून करून देण्यात आली। कासा पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 96/2026 BNSS कलम संहिता 2023 कलम 194 प्रमाणे दिनांक 17/8/2026 रोजी ADR दाखल आहे। यामध्ये खबर देणार विष्णू लहू कडू यांची मुलगी अंजली विष्णू कडू ही तिचा मित्र अमित बुद्या करेला राहणार चिंचपाडा याच्याकडे राहण्यास गेली होती। दिनांक 17/8/2026 रोजी सकाळी 5:30 वाजता वॉशरूम करता उठून ती अमित याच्या घरी राहण्यास होती। त्या ठिकाणाहून वॉशरूम करता उठून गेली। अर्धा पाऊण तास झाल्यानंतर सुद्धा ती परत आली नाही, म्हणून अमित याने घराच्या बाहेर बघितली असता तर ती घराच्या थोड्या अंतरावरती त्या ठिकाणी ती पडलेली होती। तर तिला उठवण्याचा प्रयत्न केला, ती उठली नाही, म्हणून घरच्यांनी त्यांच्या नातेवाईकांना फोन करून गाडी बोलवून त्या ठिकाणी कासा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी तिला ते घेऊन आले आणि ॲडमिट केलं। त्या ठिकाणी डॉक्टरांनी ॲडमिट केल्यानंतर ती मयत असल्याचे घोषित केले। त्यानंतर सदर मुलीचे PM करण्यात आलेले आहे। आणखीन व्हिसेरा प्रिझर्व ठेवलेला आहे। मृत्यूचं कारण नेमकं अजून त्यांनी सांगितलेलं नाही। यामध्ये सदर ADRची चौकशी PSI पाठक यांच्याकडे दिलेली आहे। ते या ADRची चौकशी करत आहेत। यामध्ये जे काही निष्पन्न होईल चौकशीमध्ये त्यानुसार कासा पोलीस स्टेशनच्या तर्फे कारवाई करण्यात येणार आहे।